सगळ्यात प्रथम मी तुमच्या सर्व पत्रकार माझ्या मित्रांचं आजच्या या आमच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 2 दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि त्यात आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी एका व्यापाऱ्याला मारल्याचा तो व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ आहे 40 सेकंदाचा आणि बरोबर तेवढाच व्हिडिओ 40 सेकंदाचा व्हिडिओ कट करून सगळीकडे पसरवण्यात आला। तो व्हिडिओ कोणी पसरवला, सगळ्यात पहिलं कोणी टाकला हे मला वाटतं सर्वश्रुत आहे, अख्ख्या मीरा भाईंदरला माहिती आहे हे सगळं केलं आहे कोणी, बरोबर आहे। आमची आजची पत्रकार परिषद घेण्याच्या मागचं कारण हे आहे की ती 40 सेकंदच सगळीकडे पसरवले जातात। खरं तर तुम्हाला असं वाटतं का ही 40 सेकंद जी पहिली आहेत डायरेक्ट आमची लोकं गेली आणि याला मारायला सुरू केलं, याच्यात काही कारण नसेल? ह्या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीतनं हा वाद सुरू झाला। हा वाद सुरू झाला याच्यावरून की ज्या वेळेला सरकारने GR रद्द केला आणि त्यानंतर संध्याकाळी आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी ढोल वाजवून तिथे त्याचं स्वागत करत होते, ढोल वाजवत होते, मिठाई वाटत होते। आमचा एक महाराष्ट्र सैनिक त्या दुकानात गेला, तिथनं पेढे विकत घेतले, तिथल्या सगळ्या लोकांना वाटलं, तिथे आमची जी लोकं आली होती त्या सगळ्यांना वाटलं आणि त्याच्यानंतर त्या व्यापाऱ्याला पण त्यांनी तो पेढा दिला आणि त्या व्यापाऱ्याला पेढा दिल्याच्यानंतर त्या व्यापाऱ्याने त्याला विचारलं की चीज का सेलिब्रेशन चालू आहे। तर त्या बिचाऱ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या त्याला सांगितलं की हिंदी भाषेचा GR होता आणि तो आज रद्द झालेला आहे आणि त्याचं हे सेलिब्रेशन आहे। तर त्याने त्याला प्रश्न केला लेकिन या तो हिंदी चलता है। मग आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याच्या बाजूला उभे असलेल्या आमच्या करण आणि इतर दोघांना बोलून घेतलं आणि तो बोलतो, त्यांनी त्याला सांगितलं हा बघा काय बोलतोय, इथे तर हिंदी चालते। तर आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी परत त्याला विचारलं की महाराष्ट्र की भाषा कौन सी है आपको पता है क्या? त्याचं उत्तर होतं की इधर सब भाषा चलता है। माझं मत आहे तुम्ही एवढे वर्ष या महाराष्ट्रात राहता, तुम्ही करोडो रुपयाचे दुकानं या मीरा भाईंदरमध्ये विकत घेतलेत आणि तुम्हाला महाराष्ट्राची भाषा माहीत नाही। ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, तुम्ही एवढे वर्ष राहिलात, महाराष्ट्रात पोट भरलात, इथल्या आगरी कोळी समाजाच्या जागा विकत घेतल्यात आणि त्यांच्या जीवावर तुम्ही हे सगळं उभं केलं। त्या आगरी कोळी समाजाची भाषा तुम्हाला माहीत नाही। त्याने जर उत्तर दिलं असतं इथली भाषा मराठी आहे आणि आम्हाला बोलायला कमी आहेत, आम्ही समजून घेतलं असतं। हा वाद सुरू झाला कुठे माहीत आहे का? त्यांनी त्याचं उत्तर जे होतं ना, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये त्याचा ॲटिट्यूड बघितला त्या माणसाचा त्या व्हिडिओमधला ॲटिट्यूड कळल्यावर कळेल त्यांनी आमच्या लोकांना काय उत्तरं दिली आहेत आणि का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचलले। आमच्या लोकांनी हात उचलायचं समर्थन नाही, परंतु ज्या पद्धतीचं त्याचं ॲटिट्यूड होतं ना, तिथे आपल्यामधलं कोणी असतं ना मराठी माणूस, तर त्याने पण त्याच्याबद्दल तेच केलं असतं। आणि ते घडल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाला तर मराठी माणसाची एलर्जीच आहे, त्यांनी मतासाठी ते कितीही लाचार होऊ शकतात। मग इथल्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने तो व्हिडिओ ट्विट केला आणि ट्विट केल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या। त्यांच्याकडनं सगळ्या चॅनलला ह्या बातम्या गेल्या